फसवलं असा आरोप विरोधकांनी केलेला आहे। जोरदार घोषणाबाजीला इथं सुरुवात झालेली आहे। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच या ठिकाणी आपण बघतोय विरोधक कशा पद्धतीनं आक्रमक झाले। आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आणि विरोधकांनी इथं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून जोरदार आंदोलनाला सुरुवात केली। करत होते, आम्हाला निवडून दिलं नाही तर ही योजना बंद करू असं सांगत होते, आम्हाला निवडून दिलं तर 1500चे 2100 करू असं सांगत होते। पण आज तशा परिस्थितीची कुठलीही परिस्थिती या भाषणामध्ये दिसत नाही। एकूण आम्ही म्हणतोय तसे फसवणुकीचं भाषण होतं असं म्हणलं तर वावगं ठरणार। शेतकरी असतील, तरुण वर्ग असेल किंवा उद्योजक असतील, कोणाला कसलीच तरतूद या अर्थसंकल्पात नव्हती। कुणालाच कुठल्याही पद्धतीची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये दिली गेली नाही। किंबहुना प्रत्येक डिपार्टमेंटला जो निधी दिला गेलेला आहे ओव्हर ड्यू सुद्धा क्लिअर होणार नाही अशी परिस्थिती राज्य अर्थसंकल्पामधून आम्हाला सर्वांना दिसते। शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, 10 पैकी किती मार्क या अर्थसंकल्पाला द्याल? 10 पैकी 0। खूप खूप धन्यवाद सामटेशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन विक्रम सह मी सुरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। 10 पैकी 0 मार्क यावेळेस रोहित पाटील यांनी या अर्थसंकल्पाला दिलेले आहेत। महिलांची फसवणूक करणारा हा अर्थसंकल्प होता। निवडणुकीपूर्वी दिलेलं आश्वासन देखील या अर्थसंकल्पात पाळलं गेलं नाही असं देखील विरोधकांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधक मात्र प्रचंड आक्रमक झालेले आहेत।